इयत्ता 10वीच्या वर्गमित्रांनो, या अगोदरच्या तासात आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या एलिमिनेशन ऑफ वन व्हेरिएबल मेथड एक अभ्यासली आणि बाय पुटिंग व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ अदर व्हेरिएबल ही दुसरी मेथड अभ्यासली. आज आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची आणखीन एक मेथड आहे, ग्राफिकल मेथड. तर ह्या मेथडनं सोल्युशन काढण्यासाठी त्या दोन्ही इक्वेशनचे ग्राफ काढावे लागतात. तर आता ह्या दोन्ही इक्वेशनचे ग्राफ काढण्यासाठी समजा असं आपल्याला दिलेलं आहे, सॉल्व x plus y is equal to 0 ये 2x minus y is equal to 9. हे दोन इक्वेशन्स सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर या पद्धतीनं सोल्युशन काढण्यासाठी ग्राफिकल मेथडनं सोल्युशन काढण्यासाठी प्रथम पहिल्या इक्वेशनचा ग्राफ काढावा लागतो. मग पहिल्या इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी आपल्याला ऑर्डर्ड पेयर्स मिळवावे लागतात त्या इक्वेशनच्या. म्हणजे ऑर्डर्ड पेयर्स म्हणजे एक्स आणि वायच्या किमतीच्या जोड्या, की ज्या जोड्याकडून ते इक्वेशन सत्य होते त्याला आपण ऑर्डर्ड पेयर म्हणतो. तर त्या ऑर्डर्ड पेयर मिळवण्यासाठी प्रथम आपण काय करतो, टेबल तयार करतो. टू ड्रॉ graph of equation first we construct table for obtain ordered pairs. मग असं आपल्याला हे x plus y is equal to 0 असा हा टेबल कन्स्ट्रक्ट करावा लागेल, x y x y. मग ह्या ऑर्डर्ड पेयर्स माहित करण्यासाठी हा टेबल आपण कन्स्ट्रक्ट केला आणि मग काय करायचे, एक्सच्या स्मॉल व्हॅल्यू आपण घ्यायची आणि हे लहान एकदम 0 1 -1 2 अशा, आणि मग ती व्हॅल्यू घेतली की इक्वेशन सत्य करणारी y ची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. आता x इज इक्वल टू 0 जर घेतला आपण इथं, तर आता ह्या इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू 0, x प्लस y इज इक्वल टू 0, इथं 0 प्लस y इज इक्वल टू 0 म्हणजे y इज इक्वल टू 0 असं, y इज इक्वल टू 0 हे असं आपल्याला भेटेल. मग इथं 0 x ची किंमत जर 0 घेतली तर y ची किंमत 0, तर ही पहिली ऑर्डर पेयर घेतली. आता याच्यानंतर x ची किंमत 1 घेऊ आपण 1, तर ह्याच्यात जर 1 ठेवलं, इफ x इज इक्वल टू 1 मग x प्लस y इज इक्वल टू 0, तर 1 plus y is equal to 0. From this, so y is equal to -1. मग इथं -1 अशी, मग ही ऑर्डर्ड पेयर भेटली 1 -1. त्याच्यानंतर हे 2, तर इथं असे 2 ठेवल्यानंतर y is equal to -2 येईल. तर अशी ऑर्डर्ड पेयर 2 -2. समजा आपण काय घेतली, 3 घेतली, तर इथं काय होईल -3, तर अशा रीतीने 3 -3. मग ह्या ऑर्डर्ड पेयर प्लॉट दिस ऑर्डर्ड पेयर ऑन द ग्राफ पेज. तर ग्राफ पेज काढून त्याच्यावर अक्ष असे काढून हे x ऍक्सिस y ऍक्सिस त्याच्यावर काय करायचे, हे ऑर्डर्ड पेयर प्लॉट, ह्या ऑर्डर्ड पेयरनं पॉइंट आपण प्लॉट करू.
plot the ordered pair on a graph. म्हणजे हे पॉइंट प्लॉट करायचे. प्लॉट द पॉइंट्स ऑफ ऑर्डर्ड पेयर्स. ऑर्डर्ड पेयर्स ऑन ए ग्राफ. मग आता 0 0 हा पॉइंट इथे येईल. 0 0 त्याच्यानंतर 1 -1 1 आणि -1 इथे येईल पॉइंट. असा इथे ही 1 -1 0 0. त्याच्यानंतर 2 -2 हे 2 -2 इथे येणार. अशा रीतीनं 3 -3 3 -3 असा येईल. मग हे पॉइंट हे 2 -2 3 -3 आणि मग हे पॉइंट काय करायचे असं पट्टीच्या स्केलच्या सहाय्याने हे पॉइंट मधून जाणारी स्ट्रेट लाईन म्हणजे ग्राफ झाला. तर हे पट्टीच्या सहाय्याने जर काढलं आपण तर हा ग्राफ झाला x + y = 0 याचा ग्राफ झाला. आता असाच काय करायचं दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी दुसरा कन्स्ट्रक्ट ऑर्डर्ड पेअर मिळवण्यासाठी टेबल तयार करावा लागतो. आता हा दुसरा टेबल तयार करू. दूसरा टेबल तयार करू. हे 2x - y = 9. इथं सुद्धा काय करायच्या एक्सच्या किमती आपण स्मॉल अशा घ्यायच्या. म्हणा एक्सच्या किंवा वायच्या कोणत्याही घेऊ शकता. मग एक्सची किंमत आपण 0 घेऊ. एक्स ची किंमत 0 घेऊ. तर y ची किंमत किती येईल इथं x = 0 y 2x - y = 9. तर 2 × 0 - y = 9. तर इथं 2 × 0 0 - y = 9 that is y = -9. इथं -9. तर ही पहिली ऑर्डर्ड पेअर काय झाली 0 - 9. आपण x ची किंमत काय करू 3 घेऊ किंवा 4 घेऊ. माहिती आपल्याला जास्त किंमत 3 घेतली आपण. x = 3 तर काय होईल x = 3 2x - y = 9 2 × 3 - y = 9 6 - y = 9 -y हे तिकडे गेल्यानंतर 3 होईल y = -3. तर असं -3 3 -3. आणखी एक काय करू आपण किंमत 4 घेऊ. x = 4 x = 4. इथं जर 4 ठेवलं ह्या इक्वेशन मध्ये तर 2 × 4 - y = 9. तर 8 - y = 9 -y = 1. हे 8 तिकडे गेल्यानंतर 1 -8 होईल. 9 - 8 म्हणजे 1 y = -1. तर y = -1. हे 4 - 1. अशा रीतीने ह्या ऑर्डर्ड पेअर काय करू आपण प्लॉट करू. तर we plot
plot the points of ordered pairs 0 minus 9, 3 minus 3, 4 minus 1 on the same graph. आपण ज्या पानावर ह्या पहिल्या इक्वेशनचा ग्राफ काढलेला आहे त्याच पेजवर काय करायच्या, ह्या ऑर्डर्ड पेअरचे पॉइंट प्लॉट करायचे. मग आता इथं आपला हा ग्राफ पेपर छोटा असल्यामुळं हा पॉइंट काय प्लॉट होत नाही इथं. तर 3 minus 3 काय इथं 3 minus 3 हा पॉइंट आलाय नाही. त्याच्यानंतर 4 minus 1 या पाहिजे x is equal to 4 y is equal to -4 असा इथे ही 4 minus 1 आणि मग 2-3 पॉइंट जरी ऑर्डर प्लॉट केले तर पट्टीच्या साहाय्याने आपल्याला काय करता येते, अशी रेषा काढता येते. स्केल घेऊन अशी रेषा काढते. हिचं इक्वेशन काय, 2x minus y is equal to 9. मग असं हे ऑर्डर्ड पेअर दुसऱ्या इक्वेशन वरून आलेले ऑर्डर्ड पेअरचे पॉइंट त्याच पेजवर असे प्लॉट करायचे आता केल्याप्रमाणे आणि त्या पॉइंट मधून जाणारी स्ट्रेट लाईन पट्टीच्या साहाय्याने काढू. मग ह्या दोन इक्वेशनचे हे दोन ग्राफ एका इंटरसेक्ट these two graphs, that means these two lines intersect each other at the point. ह्या पॉइंट मध्ये ह्या दोन्ही रेषा छेदतात. तर हा पॉइंट, ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहे 3 minus 3 म्हणजे x ची किंमत 3 तर y is equal to -3 असे ऑर्डर पेअर आहे. तर हा पॉइंट दोन्ही रेषावर असल्यामुळं ह्या पॉइंटच्या कोऑर्डिनेट करून म्हणजे 3 minus 3 करून ह्या बी रेषेचं इक्वेशन सत्य होतं आणि ह्या दुसऱ्या रेषेचं इक्वेशन सत्य होतं. म्हणून coordinates of intersecting point of two lines काय आहेत, कोऑर्डिनेट्स काय आहेत 3 minus 3. म्हणजे ह्या 3 minus 3 कडून ह्या दोन्ही रेषेचं इक्वेशन सॅटिस्फाय होते कारण दोन्ही रेषेवर हा पॉइंट आहे इंटरसेक्टिंग पॉइंट. सो सोल्युशन काय होईल, x is equal to 3, y is equal to -3 or सोल्युशन काय xy is equal to 3 minus 3 असं. काय नाही, ह्या पद्धतीनं सोडवण्यासाठी पहिल्या इक्वेशनचा ग्राफ काढून त्याच्यानंतर हे टेबल तयार करून ऑर्डर्ड पेअर मिळवायच्या आणि ते ऑर्डर्ड पेअरचे पॉइंट असे प्लॉट करायचे, बिंदू दाखवायचे ग्राफ पेपर आणि स्केलच्या सहाय्याने त्या पॉइंट मधून जाणारी रेषा काढू. त्याच्यानंतर दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी आपण ऑर्डर्ड पेअर मिळवावे लागतात. तर त्या ऑर्डर्ड पेअर मिळवण्यासाठी दुसरा टेबल आपण कन्स्ट्रक्ट केला आणि एक्सच्या किमती लहान घेऊन वायच्या किमती काढून अशा ऑर्डर्ड पेअर मिळवल्या आणि ह्या ऑर्डर्ड पेअर ज्या पेजवर पहिला ग्राफ काढलेला आहे पहिल्या इक्वेशनचा त्याच पेजवर हे पॉइंट प्लॉट करायचे आणि ह्या पॉइंट मधून जाणारी अशी स्केलच्या सहाय्याने रेषा काढा. तर ह्या दोन रेषाचा इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू लाइन्स इज 3 minus 3. तर ह्या पॉइंट कडून दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात. मग
ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट जे आहेत इंटरसेक्टिंग पॉइंट x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू -3. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन. तर अशा रीतीनं तुम्ही एक ग्राफ घरी जाऊन हे म्हणजे सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड असं घ्या. example here. Solve x plus y is equal to 5, 1 and x minus y is equal to 1. x minus y is equal to 3. हे दुसरं घ्या बाय ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड तर याचा ग्राफ म्हणजे सोल्युशन काढण्यासाठी पहिल्या इक्वेशनचा ग्राफ काढा, पहिला टेबल तयार करून ऑर्डर्ड पेअर मिळवा आणि त्या स्थाप. दुसऱ्या इक्वेशनसाठी ऑर्डर पेअर मिळवण्यासाठी दुसरा टेबल तयार करा, ऑर्डर्ड पेअर माहित करा आणि ऑर्डर्ड पेअर प्लॉट करून त्या पॉइंट मधून जाणाऱ्या रेषा करा आणि दोन्ही रेषांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट म्हणजेच सोल्युशन x इज इक्वल टू 3 जसं इथे आलं तसंच ह्या सायमल्टेनियस इक्वेशन ह्या ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह. यानंतर आपण पुढच्या तासात अभ्यास करू.